नमस्कार सर्वांना, छाया ऋतूच्या रेसिपीमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपला मेनू आहे रोज जेवणात लागणारा भात. भात तर सर्वांनाच येतो, पण हा व्हिडिओ जे नवशिके आहेत, जे बाहेरगावी घराशी लांब एकटे राहतात, मुलं मुली, त्यांना हा व्हिडिओ खूप उपयोगी पडू शकतो. सर्वप्रथम आपण भात करण्यासाठी 2 वाटी तांदूळ घेतला आहे. आपला तांदूळ बासमती आहे. जोपर्यंत तांदळामधील सर्व स्टार्च निघत नाही तोपर्यंत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर 1 तासासाठी तांदूळ भिजत घालणे आवश्यक आहे. भात तर आपण रोज करतो, पण तो कधी-कधी चिकट होतो, कडक होतो. त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपला भात मऊ सुटसुटीत होण्यासाठी मी काही ट्रिक सांगितले आहे, जसे की मोजून पाणी टाकणे, लिंबू टाकणे इत्यादी. राईस बनवण्यासाठी आपण 2 वाटी तांदूळ घेतले होते. त्याच वाटीने आपण पाणी पण घेणार आहोत 2 वाट्या. जितके तांदूळ तितकंच पाणी घ्यायचं. हे पाणी आपण चांगलं उकळी येऊ देऊ या पाण्याला. या पाण्यामध्ये 2 चमचे मीठ टाकू. राईस मोकळा होण्यासाठी आपण लिंबाचा रस टाकू त्याच्यामध्ये. लिंबाचा रस टाकल्यानंतर भात खूप छान बनतो, मोकळा मोकळा होतो. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण ह्यात आता भिजत ठेवलेला 1 तास तांदूळ भिजत ठेवलेला हे आता कुकरमध्ये आपण टाकून घेऊ. तांदूळ स्वच्छ धुवून 1 तास ठेवला होता भिजण्यासाठी. त्याला आता आपण छान हलवून घेऊ, म्हणजे मीठ सर्व भाताला लागेल. बघा भात खूप छान शिजायला लागलेला आहे. आता शिजल्यानंतर सगळं एक एक तांदूळ सुट्टा होतो. खूप छान दिसतो हा भात. कुकरला झाकण नाही लावायचं, असं उघडंच ओपनच कुकर ठेवून भात शिजवून घ्यायचा. झाकण लावल्यानंतर चिकट होतो भात, त्यामुळं असं झाकण न लावताच भात शिजवून घ्यायचा. 20 मिनिटात होऊन जातो तो भात. पाणी आटलेलं आहे. आता थोडं अर्धा कप पाणी टाकून घेऊ आपण आणि स्लो गॅस करून ह्याला झाकून ठेवू. अर्धा कप पाणी टाकलेलं आहे आणि स्लो गॅस केला. आता आपण ह्याला 5 मिनिटासाठी असंच झाकून ठेवू. मग खूप छान शिजला जातो भात. बघू शकता खूप छान आता तांदूळ शिजलेला आहे. बघा खूप छान शिजलेला आहे भात. एक एक शीत मोकळा झालेला आहे. खूप छान बनलेला आहे तांदूळ हा. बघा आता डिशमध्ये आपण हा भात काढून घेऊ. किती असा मोकळा बनलेला आहे बघा, बघू शकता. या भाताबरोबर मेथकूट, दही भात, तूप भात, साधं वरण भात, पिठलं भात, डाळ फ्राय, जिरा राईस किंवा फ्राईड राईस काहीही करा, अप्रतिम लागेल. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी मी अपेक्षा करते.